नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। आज दिनांक 20 मार्च 2025। पाहूया टॉप 10 घडामोडी। महाराष्ट्रातील कला क्षेत्रासाठी एक मोठी आनंद वार्ता आहे। सिद्ध हस्तशिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत याविषयीची घोषणा केली आहे। महापुरुषांच्या अजरामर शिल्पकृती साकारणाऱ्या हातांचा सन्मान करण्यात आला आहे। सध्या राम सुतार 100 वर्षांचे तरुण आहेत आणि त्यांच्या दृष्टिक्षेपात अजून अनेक कलाकृती साकारायच्या आहेत। त्यांनी साकारलेली शिल्प आजही इतिहासाची साक्ष देतात। हुबेहूब जिवंत पुतळा उभारणीत त्यांचा हातखंडा आहे। त्यांच्या शिल्पकृतीतील मानवीय भाव इतके सूक्ष्म आणि बोलके आहेत की त्यातून काहीतरी संदेश पाहणाऱ्याला हमखास मिळतो। बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची मॅनेजर दिशा सालियानच्या मृत्यू प्रकरणी नवीन ट्विस्ट आला आहे। दिशा सालियानचे वडील सतीश सालियान यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे। सतीश सालियान यांनी कोर्टात याचिका दाखल करून आदित्य ठाकरेंसह अनेकांवर गंभीर आरोप केले आहेत। आदित्य ठाकरे आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे। तसेच दिशा सालियान प्रकरण हे आता सीबीआय कडे सोपवण्याची मागणीही त्यांनी केली आहे। आता या प्रकरणी ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे। आदित्य ठाकरेंसह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी नुकतीच प्रतिक्रिया दिली। यावेळी त्यांना दिशा सालियान प्रकरणी विचारणा करण्यात आली, त्यावरही त्यांनी भाष्य केले। गेल्या 5 वर्षांपासून हे चालू आहे। 5 वर्ष बदनामीचा प्रयत्न झाला आहे। कोर्टात प्रकरण आहे, त्यामुळे कोर्टातच बोलू, असे आदित्य ठाकरे म्हणाले। क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि डान्सर धनश्री वर्मा अधिकृतरित्या विभक्त झाले आहेत। आज 20 मार्च रोजी वांद्रे कोर्टात त्यांच्या घटस्फोटाला मंजुरी देण्यात आली। यावेळी युजवेंद्र आणि धनश्री दोघेही कोर्टात उपस्थित होते। धनश्री आणि युजवेंद्र हे गेल्या 2-2.5 वर्षांपासून वेगळे राहत आहेत। मुंबई उच्च न्यायालयाने वांद्र्याच्या कौटुंबिक न्यायालयाला त्यांच्या घटस्फोटाच्या याचिकेवर निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते। IPL मुळे चहल हा 21 मार्च पासून उपलब्ध नसण्याची शक्यता असल्याने न्यायालयाने आजच त्यावर निर्णय घेतला। धनश्री आणि युजवेंद्र यांच्या मध्यस्थीने पोटगीच्या अटींवरही अंतिम निर्णय घेतला आहे। त्यानुसार धनश्रीला चहलने ₹5.25 कोटी देण्याचे मान्य केले आहे। फेब्रुवारी 2024 मध्ये घटस्फोटासाठी अर्ज दाखल करताना दोघांनी संयुक्त याचिका दाखल केली होती। त्यावेळी दोघांनी 6 महिन्यांचा कूलिंग ऑफ कालावधी माफ करण्याची विनंती देखील केली होती, परंतु कौटुंबिक न्यायालयाने ती विनंती नाकारली। युजवेंद्रने धनश्रीला मान्य केलेल्या रकमेपैकी ₹2.37 कोटी आधीच दिले आहेत। आता पोटगीची उर्वरित रक्कम घटस्फोटाच्या आदेशानंतर देण्यात येईल। दिशा सालियान मृत्यू प्रकरणात वेगळे वळण आल्याचे पाहायला मिळत आहे। दिशा सालियानच्या कुटुंबियांनी हायकोर्टामध्ये धाव घेत आदित्य ठाकरेंसह अनेकांवर गंभीर आरोप केले आहेत। दिशा सालियान प्रकरण हे सीबीआय कडे सोपवण्याची मागणीही त्यांचे वडील सतीश सालियान यांनी याचिकेद्वारे कोर्टात केली। दरम्यान नितेश राणे आणि नारायण राणे यांच्याकडून आदित्य ठाकरेंवर या प्रकरणी गंभीर आरोप केले जात असताना विधान भवन परिसरात नितेश राणेंनी खळबळजनक गौप्यस्फोट केल्याचे पाहायला मिळाले। दरम्यान सातत्याने होणाऱ्या आरोपांवर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया देताना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे म्हटले। इतकेच नाही तर कोर्टात सगळं बोलू असंही ते म्हणाले। या प्रतिक्रियेवर नितेश राणे यांनी भाष्य केले आहे, आता कोर्टात बघू, तुम्हाला जास्त त्रास देणार नाही। जे बोलायचं ते कोर्टात बोला, पण कोर्टात हेही सांगा की ज्यांची मुलगी गेली दिशा सालियानचे वडील आता खोटं बोलतायत। यावेळी नितेश राणेंनी मालवणी पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलवण्यात आल्याचा प्रसंग माध्यमांसमोर सांगितला। मालवणी पोलीस ठाण्यात नारायण राणेंनी ऑन रेकॉर्ड सांगितले होते की उद्धव ठाकरेंचे 2 वेळा फोन आले होते। त्यावेळी आलेल्या फोनवर ठाकरे म्हणाले होते की माझ्या मुलाला वाचवा, तुम्हालाही 2 मुलं आहेत, त्याला मदत करा, असा गौप्यस्फोटही राणेंनी केला। सरकारला सांगायचं आहे की हिंदू शेतकऱ्याला सुद्धा पोट असतं, ते उपाशी आहेत,
तलवारीने जेवढे मारले जातात त्यापेक्षा धोरणाने किती मेले, जेवढे औरंगजेबाने नाही मारले तेवढे सरकारने मारले आहेत। एवढी मारामारी जर धोरणामुळे होत असेल तर हे औरंगजेबाचं कृत्य थांबवणारं कोणी कुठं जन्माला येईल का, याचा विचार आम्ही करत आहे, अशी खरमरीत टीका प्रहारचे माजी आमदार बच्चू कडू यांनी केली आहे। शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी बच्चू कडू उद्यापासून 3 दिवस अन्न त्याग आंदोलनाला बसणार आहेत। याबद्दलची माहिती त्यांनी आज विधिमंडळाच्या अधिवेशनावेळी पत्रकारांशी बोलताना दिली आहे। यावेळी त्यांनी सरकारच्या धोरणांची तुलना औरंगजेबाशी केलेली बघायला मिळाली। पुढे बोलताना बच्चू कडू म्हणाले की निवडणुकीच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रभू श्री रामचंद्राची शपथ घेऊन आम्ही पूर्ण कर्जमाफी करू असं म्हटलं होतं, पण आता ते आश्वासन फोल ठरलं आहे। प्रभू रामचंद्राची शपथ मोडली गेली, रामराज्य आलं परंतु देवेंद्रजींनी शपथ मोडली। त्यामुळे मी उद्यापासून 21 ते 23 मार्च पर्यंत रायगडाच्या पायथ्याशी पातळ या गावी जिजाऊंच्या समाधीजवळ अन्न त्याग आंदोलन सुरू करणार आहे। तेथून शक्ती घेऊन महाशक्तीत आम्ही दिव्यांग शेतकरी यांच्यासाठी लढणार आहे, असंही यावेळी बच्चू कडू म्हणाले। राज्य अभ्यासक्रम आराखड्याला शालेय शिक्षण विभागाशी संदर्भात सुकाणू समितीने मान्यता दिली असून मंत्री दादा भुसे यांनी विधान परिषदेतील प्रश्नावर लेखी उत्तर देत माहिती दिली। भाजप नेते आणि आमदार प्रसाद लाड यांनी विचारलेल्या प्रश्नाला मंत्री दादा भुसे यांनी हे उत्तर दिले। राज्यातील इयत्ता 3री ते 12वीच्या शाळांसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या CBSE अभ्यासक्रमाच्या आराखड्याला सुकाणू समितीने मान्यता दिली का, असा प्रश्न आमदार प्रसाद लाड यांनी विचारला होता। त्यावर CBSE अंतर्गत पाठ्यपुस्तके मराठीत उपलब्ध करून दिली जाणार असून 1 एप्रिल पासून सत्राची सुरुवात करण्यात येणार असल्याचे उत्तर दादा भुसे यांनी दिले। करुणा शर्मा मुंडे यांनी आपल्या पोस्टमध्ये दिशा सालियानप्रमाणे पूजा चव्हाण हिला देखील न्याय देण्याची मागणी केली आहे। ज्याप्रमाणे दिशा सालियानसाठी न्याय मागताय त्याचप्रमाणे पूजा चव्हाणला पण न्याय द्या आणि CBI चौकशी लावा, असे करुणा शर्मा मुंडे यांनी म्हटले आहे। पूजा चव्हाण हे प्रकरण शिंदे गटाचे आमदार संजय राठोड यांच्याशी संबंधित आहे। महाविकास आघाडीच्या काळात या प्रकरणावरून संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला होता। आता करुणा शर्मा मुंडे यांनी या प्रकरणाचा उल्लेख केल्याने हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत येण्याची शक्यता आहे। यावर सत्ताधारी गटातील नेते आणि आमदार काय बोलणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे। दिशा सालियान प्रकरणावरून आज सभागृहात चांगलाच वादंग झाल्याचं पाहायला मिळालं आहे। शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी या प्रकरणी विधान परिषदेत बोलताना मंत्री संजय राठोड यांचा प्रश्न उपस्थित केला। त्यावेळी त्यांनी आमदार चित्रा वाघ यांचं नाव घेतल्याने चित्रा वाघ चांगल्याच तापलेल्या पाहायला मिळाल्या। महायुतीमधील मंत्री संजय राठोड, जयकुमार गोरे यांच्या केसबाबत कोणी बोलत नाही, त्यांचा राजीनामा घ्या, विरोधी पक्ष कमजोर आहे म्हणून त्याला कसंही दाबू नका, असे म्हणत अनिल परब यांनी सरकारला लक्ष केले। तसेच चित्रा वाघ यांच्यावरही निशाणा साधला। त्यानंतर चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त करत मी 56 परब पायाला बांधून फिरते असे म्हटले। RJ महावशने आपल्या इंस्टाग्राम हँडलवर काही क्लासी फोटो शेअर केले आहेत। फोटोमध्ये ती रेड हार्ट्स असलेल्या पांढऱ्या रंगाच्या टी-शर्ट ड्रेसमध्ये दिसून आली। तसेच त्यासोबतच तिने ब्लॅक बेल्टही मॅच केला आहे। त्यासोबतच तिने हाय पोनीटेल लुक केला आहे। पण सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय ते तिच्या कॅप्शनने। RJ महावशने लिहिलंय की झूठ लालच और फरेब से परे है, खुदा का शुक्र है कि आज भी खडे है। महावशने पोस्ट करताच तिची पोस्ट व्हायरल झाली आणि त्यानंतर तिने तो कॅप्शन एडिट केला। IPL 2025 चा हंगाम 22 मार्च पासून सुरू होणार आहे। मात्र त्याआधी राजस्थान रॉयल्सने मोठा निर्णय घेतलाय। IPL 2025 च्या आधी राजस्थान रॉयल्सने संघात मोठा बदल केला आहे। रियान परागला कर्णधार बनवण्याचा निर्णय राजस्थान रॉयल्सने घेतला आहे। राजस्थानने इंस्टाग्रामवर याबाबत एक पोस्ट ही शेअर केली आहे। राजस्थान रॉयल्सने पहिल्या 3 सामन्यांसाठी रियान परागकडे कर्णधार पद दिले आहे। या 3 सामन्यात संजू सॅमसन संघात फक्त फलंदाज म्हणून खेळेल।
गेल्या काही आठवड्यापासून बोटाच्या दुखापतीने त्रस्त असलेला संजू सॅमसन अद्याप यातून पूर्णपणे बरा झालेला नाही। बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सेलन्स कडून संजू सॅमसनला फलंदाजीची परवानगी मिळाली आहे, परंतु विकेट किपिंगसाठी अद्याप हिरवा कंदील मिळालेला नाही। त्यामुळे राजस्थानच्या व्यवस्थापनाने रियान परागला पहिल्या 3 सामन्यांचे नेतृत्व देण्याचे ठरवले आहे।